आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी लाडक्या बहिणींसाठी येत आहे मित्रांनो। या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की लाडक्या बहिणींसाठी सर्वात महत्त्वाची बिग ब्रेकिंग न्यूज। या ठिकाणी लाडक्या बहिणींना मकर संक्रांतीची भेट 7वा हप्ता, आज 7वा हप्ता त्यांच्या खात्यावरती पाहायला भेटणार आहे। हो, 2 जानेवारी या जानेवारीच्या या फर्स्ट वीकमध्ये पहिल्या आठवड्यामध्ये 7वा हप्ता त्यांच्या अकाउंटवरती 1500 रुपयेचा टाकण्यात येणार आहे। या घडीची सर्वात मोठी अपडेट या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की सर्वात मोठी अपडेट या ठिकाणी एकनाथजी शिंदे यांनी केलेली आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडक्या बहिणींसाठी आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी। तर सविस्तररित्या आपण बातमी पाहूया काय आहे ती। सर्वात मोठी बातमी या ठिकाणी पाहायला भेटत आहे की 7वा हप्ता त्यांच्या खात्यावरती आज त्यांना पाहायला भेटत आहे, त्यांच्या अकाउंटवरती टाकण्यात आहे। मकर संक्रांतीचं हे गिफ्टच म्हणावं लागेल लाडक्या बहिणींना। तर आपण लाडक्या बहिणींसाठी बातमी पाहणार आहोत। तर लाडक्या बहिणींसाठी या ठिकाणी सर्वात मोठी अपडेट काय आहे तुम्ही पाहू शकता की या ठिकाणी बघा, या ठिकाणी काय 6वा हप्ता वाटप झाला। हो, 6वा हप्ता सर्वांना माहिती आहे। 6वा हप्ता बऱ्याच महिलांना 1500 रुपये त्यांच्या अकाउंटवरती टाकण्यात आलेले आहे। तर उर्वरित महिला फक्त 40% महिला राहिलेल्या आहेत। त्या 40% महिलासुद्धा मी सांगतो तुम्हाला, त्या 15 जिल्ह्यांमध्ये सुद्धा 40% कोणत्या महिला राहिलेल्या आहेत तुम्हाला सांगतो। तुम्हाला आज या म्हणजे या जानेवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये तुम्हाला या ठिकाणी तुमच्या अकाउंटवरती 6वा हप्तासुद्धा तुम्हाला 1500 रुपये पाहायला भेटणार आहे। बऱ्याच महिलांना या ठिकाणी 1500 रुपयाचा 6वा हप्ता पडला नाही, परंतु 7वा हप्ता पडायला सुद्धा सुरुवात झालेली आहे। बऱ्याच महिलांना 7वा हप्ता पडलेला आहे, बऱ्याच महिलांना 6वा पडलेला नाही, बऱ्याच महिलांना 9000 रुपये आणखी एकही रुपया बऱ्याच महिलांना आलेला नाही आहे। मी याची तुमची सर्व उत्तरे या व्हिडिओमध्ये तुम्हाला देणार आहे। तुम्ही व्हिडिओ फक्त सविस्तररित्या बघा। आज आहे, तुम्ही पाहू शकता, आज 2 जानेवारी 2025 आताची सर्वात मोठी अपडेट आलेली आहे। लाडकी बहीण योजना आज मिळणार 2100 रुपये महिलांना। हो, 7वा हप्ता त्यांना 2100 रुपये त्यांच्या अकाउंटवरती पाहायला भेटणार आहे। पहिल्याच आठवड्यामध्ये महिलांना या ठिकाणी 2100 रुपये त्यांच्या अकाउंटवरती टाकण्यात येणार आहेत। बऱ्याच महिलांना 6वा हप्ता पडलेला नाही। मी सांगतो 6वा हप्ता कधी पडणार आहे, 7वा पडणार आहे। 7वा तर तुम्हाला सांगतो एकही हप्ता पडलेला नसेल अशा महिलांना आता या पहिल्याच आठवड्यामध्ये 9000 प्लस 2100 रुपये त्यांच्या अकाउंटवरती या ठिकाणी पाहायला भेटणार आहेत। तुम्ही पाहू शकता त्याच्याकडेची सर्वात मोठी अपडेट या ठिकाणी मुख्यमंत्र्यांनी दिलेली आहे। सर्वात प्रथम अपडेट पाहण्यासाठी आमच्या चॅनलवर कंटिन्यू राहा, चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा। तुमच्या काही कमेंट असू द्या, तुमच्या कमेंटचं इथं या ठिकाणी उत्तर देण्यात येईल। तुम्हाला काहीतरी तुमच्या प्रश्नाचं काहीही असू द्या, तुमच्या प्रश्नाचं उत्तर देण्यात येईल। या ठिकाणी 6वा हप्ता बऱ्याच महिलांना वाटप झालेला आहे, फक्त 40% महिला राहिलेल्या आहेत। त्या कोणत्या जिल्ह्या आहेत ते तुम्हाला सांगणार आहे। आणि 7वा हप्ता आहे 2100 रुपयाचा, तो देखील तुम्हाला 15 जिल्हे आहेत, त्या कोणत्या 15 जिल्ह्यांमध्ये पडणार आहे ते देखील मी तुम्हाला पुढील व्हिडिओमध्ये 15 जिल्हेसुद्धा सांगणार आहे। तुम्ही व्हिडिओला फक्त कंटिन्यू राहा, तुम्हाला सर्व अपडेट या ठिकाणी एकाच व्हिडिओमध्ये समजणार आहे। आता सर्वात महत्त्वाची अपडेट, दुसरी एक घोषणा सरकारने या ठिकाणी केली होती की घरकुल मिळण्यासाठी पात्रता आणि अटी। तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता घरकुल योजना जी सरकारने नवीन एक योजनेची घोषणा केलेली आहे। त्यामध्ये तुम्हाला घरकुल मिळवण्यासाठी कोणत्या पात्रता आणि अटी पाहिजेत मी तुम्हाला सांगतो। तुमच्या नावावरती जर पहिली अट अशी आहे, तुम्ही या ठिकाणी पाहू शकता, पहिली अट अशी आहे की तुम्ही लाडकी बहीण योजना या योजनेस तुम्ही लाभार्थी असल्या पाहिजे। या योजनेचा तुमचे एकतरी हप्ता तुमच्या अकाउंटवरती पडायला पाहिजे। 1500 रुपयाचा एकही त्या हप्ता पडलेला नसेल तर तुम्ही या योजनेमध्ये, घरकुल योजनेमध्ये, लाडक्या बहिणीच्या घरकुल योजनेमध्ये तुम्ही भाग घेऊ शकत नाही, पात्र नाहीत तुम्ही। तर दुसरी अपडेट अशी आहे की तुमच्या नावावरती 1 गुंठा तरी तुम्हाला जमीन पाहिजे। आता बऱ्याच महिलांच्या नावावरती जमीन नाही आहे, तर तुम्हाला एक काम करायचं, तुमच्या नावावरती जमीन नाही आहे ना, तुम्ही एक काम करायचं, तुमच्या पतीच्या किंवा तुमच्या मुलाच्या किंवा तुमच्या बहिणीच्या नावावरती जमीन असेल तर त्यांना सांगायचं की एक 100 रुपयाचा बॉन्डवरती एक सहमतीपत्र तुम्हाला काढायचं आहे की बाबा माझ्या नावावरती जमीन आहे। सरकारचा खूप महत्त्वाचा निर्णय आहे की ज्या महिलांच्या नावावरती जमीन नाही अशा महिलांना या ठिकाणी घरकुल द्यायचं नाही, असा त्यांचा कठोर निर्णय या ठिकाणी लागलेला आहे। तर तुम्हाला एक काम करायचं, तुम्हाला 100 रुपयाच्या बॉन्डवरती एक सहमतीपत्र काढायचं आहे की बॉन्डवरती की बाबा माझ्या नावावरती जमीन, साहजिक गोष्ट आहे ना, तुमच्या नावावरती जमीन नाही आणि तुम्हाला घर पाहिजे, तर असं होऊ शकणार नाही की तुम्हाला घर कुठून देणार ते। तुम्हाला त्यांची अटच आहे की तुमच्या नावावरती या ठिकाणी घर पाहिजे, जमीन पाहिजे आणि तुमच्या नावावरती कोणती व्हेइकल वगैरे काही तुमच्या नावावरती नसायला पाहिजे, तरच तुम्हाला या ठिकाणी या योजनेत तुम्ही सहभागी होऊ शकता। या ठिकाणचा सरकारचा सर्वात महत्त्वाचा निर्णय झालेला आहे। तर तुम्हाला पुढील निर्णय
काय आहे आपण बघू शकता की सविस्तररित्या पाहू शकता तुम्ही या व्हिडिओमध्ये. 6वा हप्ता बऱ्याच महिलांना या ठिकाणी पडलेला आहे. हो, 6वा हप्ता खूप महिलांना या ठिकाणी पडलेला आहे. फक्त 40% महिला राहिलेल्या आहेत. त्या 40% मी सांगतो त्या 15 जिल्हे आहेत. त्या 15 जिल्ह्यांमध्ये कोणकोणत्या महिलांना या ठिकाणी पैसे हे या ठिकाणी पडणार आहे. आता 7वा आणि 8वा हप्ता या तारखेला पडणार. हो, 7वा आणि 8वा हप्ता तुम्हाला जानेवारी, फेब्रुवारी, मार्च या 3 महिन्यांमध्ये तुम्हाला 7वा आणि 8वा हप्ता या ठिकाणी तुम्हाला तुमच्या अकाउंटवरती पाहायला भेटणार आहे. तुम्हाला लवकरात लवकर या योजनेचे पैसे तुम्हाला या ठिकाणी तुमच्या खात्यावरती टाकण्याचं काम सरकार चांगल्या रीतीने पार पाडत आहे. तुम्हाला वेट करायचं आहे की तुमच्या अकाउंटवरती पैसे कधी मिळणार आहे. जर पैसे आले असतील तर तुम्ही कमेंट करा की दादा आम्हाला या ठिकाणी पैसे आले असतील. आणि जर नाही आले असतील तर तुम्हाला कोणतीही काळजी करायची गरज नाही. तुम्हाला 9,000 रुपये या ठिकाणी एकाच टाईमला सरकार टाकण्याचं काम करत आहे. ज्या बऱ्याच महिलांचा प्रश्न होता की दादा आम्हाला पैसे आलेच नाहीत, मग आम्ही काय करायचं. तर तुम्हाला काहीही घाबरायची गरज नाही की तुम्ही जर फॉर्म भरला असेल, तुमचं आधार तुमच्या बँकला लिंक असेल आणि तुम्ही जाऊन तुमचं अकाउंट हे चांगल्या रीतीने व्हेरीफाय आहे का बँक अकाउंट हे जर तुम्ही चेक केलं असेल या ठिकाणी पैसे तुम्हाला पडू शकतात. आता बऱ्याच महिलांना पैसे पडलेले आहेत परंतु त्यांना मेसेज येत नाही. तुम्ही अकाउंट तुमचं जाऊन चेक करा जर पैसे पडलेत का. DBTच्या माध्यमातून या ठिकाणी पैसे सरकार तुम्हाला टाकत आहे. तुम्हाला मेसेज लवकरात लवकर बघा तुम्हाला मेसेज आला असेल का. आतापर्यंत 35 ते 40 लाख महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले आहेत. हो, 35 ते 40 लाख महिलांच्या खात्यामध्ये या ठिकाणी लाडक्या बहिणीचे पैसे या ठिकाणी जमा झालेले आहेत. फक्त 40% महिला राहिलेल्या आहेत. त्या 40% महिला कोणत्या आहेत मी तुम्हाला सांगतो कोणत्या भागामध्ये राहिलेल्या आहेत. त्या देखील तुम्ही भागामध्ये असाल तर व्हिडिओला कंटिन्यू राहा. ते व्हिडिओला मी तुम्हाला पुढे सांगणार आहे त्या व्हिडिओमध्ये की तुम्ही कोणत्या जिल्ह्यामध्ये त्या महिला 40% राहिलेल्या आहेत. तर तुम्ही पाहू शकता या ठिकाणी सर्वात महत्त्वाची बातमी अपडेट या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की 15 जिल्ह्यांमध्ये आज या ठिकाणी 40% महिलांना या ठिकाणी 1,500 रुपये या ठिकाणी पडणार होते. 6वा हप्ता, 7वा आणि 8वा हप्ता त्यांना जानेवारीच्या महिन्यामध्ये किंवा फेब्रुवारी मार्चमधून त्यांना 2100 रुपये त्यांच्या खात्यामध्ये या ठिकाणी पाहायला भेटणार आहेत. आता मी सांगतो तुम्हाला बऱ्याच महिलांना या ठिकाणी कोणत्या भागामध्ये पैसे पडलेले आहेत तर बघूया आपण या ठिकाणी. नंदुरबार, धुळे, नाशिक, अहमदनगर, पुणे, सातारा, सांगली, मुंबई, रायगड, ठाणे या भागांमध्ये बहुतांश किंवा परभणी, नांदेड, हिंगोली या भागांमध्ये महिलांना या ठिकाणी पैसे भरपूर महिलांना 70% महिलांना या ठिकाणी पैसे भेटलेले आहेत. परंतु या भागामध्ये पैसे अजूनही कामकाज त्यांचं खूप स्लो चालत आहे. तर तुम्ही सांगा की तुम्ही कोणत्या जिल्ह्यामध्ये आहात. पुण्यासुद्धा भागामध्ये या ठिकाणी पैसे या ठिकाणी पडलेले आहेत. तर तुम्ही तुमचा जिल्हा कमेंट करू शकता की पैसे पडलेले आहेत का आणि तुमचा किती रुपयाचा हप्ता या ठिकाणी पडला आहे तुम्ही सांगा. या 15 जिल्ह्यांमध्ये या ठिकाणी पैसे पडणार आहेत. तर 40% महिलाच राहिले आहेत फक्त. बाकीच्या सर्व महिलांना या ठिकाणी या योजनेचा लाभ घेतलेला आहे. बाकी सर्व महिलांनी या योजनेचा या ठिकाणी लाभ घेतला आहे. फक्त 40% महिला राहिलेल्या आहेत. आणि बऱ्याच महिलांचा या ठिकाणी कमेंट होती की दादा आम्हाला एकही हप्ता पडलेला नाही. तर तुम्हाला टेन्शन घ्यायची काहीही गरज नाही. या ठिकाणी तुम्हाला एकाच टाईमला 9,000 रुपये तुमच्या खात्यावरती या ठिकाणी पाहायला भेटणार आहेत. आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी लाडक्या बहिणींसाठी येते. आता पाहू शकता इथे सविस्तररित्या काय आहे. आज 17 लाख महिलांना पैसे वाटप होणार आहेत. हो, आज किंवा उद्या, आज 2 दिवसामध्ये तुम्हाला 17,000 महिलांना इकडे पैसे त्याच्या अकाउंटवरती टाकण्यात येणार आहे. तुम्ही पाहू शकता 15 जिल्ह्यांची यादी जाहीर झालेली आहे. मी तुम्हाला सांगितले आहे ती 15 जिल्हे कोणते आहेत आणि तुम्ही कमेंट करा की कोणत्या जिल्ह्यांमधून हा व्हिडिओ बघता आणि तुम्हाला या ठिकाणी पैसे तुमच्या खात्यामध्ये आलेले आहेत. 3 बँकांना प्राधान्य. हो, या 3 बँकांना सर्वात अगोदर या ठिकाणी प्राधान्य आहे. त्या 3 बँका मी तुम्हाला या ठिकाणी सांगून देतो की SBI बँक आहे. SBI बँक 2 नंबरला येते. फर्स्ट येते आपली पोस्टाची बँक असं आहे की त्या बँकेमध्ये सर्वात अगोदर पैसे येण्याचं कारण असं आहे की ती पोस्टाची बँक आहे जी सरकारची कामे खूप चांगल्या रीतीने लवकरात लवकर योजना असू द्या, तुमचे काहीही कामकाज असू द्या, सरकारची कोणतीही कामं असू द्या, तुम्हाला त्या ठिकाणी पोस्टाच्या बँकमध्ये लवकरात लवकर पैसे त्यांच्या अकाउंटवरती टाकण्यात येत आहेत. नंतर आहे SBI बँक. नंतर आहे आपली तिसरी बँक म्हणजे ग्रामीण बँकमध्ये सुद्धा सर्वात लवकर पैसे हे टाकण्याचं काम सरकार या ठिकाणी पार पाडत आहे. तर तुम्ही तुमची बँक सांगा. तुमच्या बँकचं आले असतील तर पैसे तुम्ही कमेंट करा की दादा आम्हाला या ठिकाणी आमच्या बँकमध्ये पैसे आलेले आहेत. 3 बँक मी तुम्हाला सांगून टाकलेले आहेत. पोस्ट बँक, SBI बँक, ग्रामीण बँक
आणि इतर खूप बँक आहेत पण चांगल्या रीतीने ते काम करत आहेत, पण तुमच्या अकाउंटवरती पैसे तुम्हाला अकाउंटवरती आलेले नाहीत. परंतु पोस्टच्या बँकमध्ये लवकर पैसे येत आहेत. नंतर आहे SBI बँक, नंतर आहे ग्रामीण बँक. आता सर्वात महत्त्वाची 20 लाख घरकुले मंजूर. हो, 20 लाख घरकुले मंजूर झालेली आहेत. घरकुले मंजूर झालेले आहेत, परंतु अशाच महिलांनाही घरकुले भेटणार आहेत की आपली वरील चर्चा भागामध्ये झालेली आहे की त्यांच्या नावावरती 1 गुंठा तरी जमीन पाहिजे. त्यांनी या लाडक्या बहीण योजनेचा एकतरी हप्ता त्यांच्या अकाउंटवरती पडायला पाहिजे आणि त्यांच्या नावावरती व्हेइकल वगैरे नसायला पाहिजे. अशा महिलांनाच या ठिकाणी या 20 लाखामध्ये त्यांचा अर्ज हा मान्य केला जाईल. नाहीतर त्यांना या योजनेचा, घरकुल योजनेचा लाभ घेता येणार नाही. या ठिकाणी सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे लाडक्या बहिणींनी काळजीपूर्वक लक्ष द्यायचं आहे की आता या ठिकाणी आपण पाहू शकतो की या 3 गोष्टी चेक करा पैसे जमा करायचे असतील तर. हो, तुमचं पहिली गोष्ट म्हणजे तुमचं आधार जे आहे तुमच्या बँकला लिंक आहे का, तुमचं आधार कार्ड, तुमचा आधार तुमच्या बँकला लिंक आहे का, तुम्ही चेक करा. दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही तुमचे अकाउंट व्हेरीफाय करा. तुमचे अकाउंट जर व्हेरीफाय नसेल, जर व्यवस्थितरित्या चलत नसेल तर तुमचं काहीही होणार नाही. आणि तुम्हाला सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे पैसे आले असतील तर SMS सुद्धा येत नाही. तुम्ही लवकर तुमचे अकाउंट चेक करा. DBTद्वारे तुम्हाला हे पैसे तुमच्या अकाउंटवरती टाकले जात आहेत. परंतु बऱ्याच महिलांना या ठिकाणी हेच आलेलं नाही, मेसेज आलेला नाही. मग त्या महिलांनी काय करायचं, त्या महिलांनी फक्त जाऊन त्यांचा अकाउंट चेक करा. जर अकाउंटवरती पैसे आले असतील तर पैसे तुम्हाला कुठं जाणार नाहीत. पैसे तुम्हाला येणारच आहेत. पैसे सरकार चांगल्या रीतीने पैसे टाकलं आहे, फक्त तुम्हाला येत नाहीत पैसे. तर काही तुम्हाला घाबरायची गरज नाही. तुम्ही फॉर्म भरला असेल, तुमचा अकाउंट जर तुमच्या सगळंरित्या चांगल्या तुम्ही बाबी केल्या असतील तर पैसे तुम्हाला तुमच्या अकाउंटवरती भेटतात. काही घाबरायची गरज नाही आहे. लाडक्या बहिणींना सर्वात महत्त्वाची बाब सांगायची म्हणजे जर तुम्ही व्हिडिओवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढील अपडेटसोबत. धन्यवाद. थँक्यू.